आज मी तुम्हाला छान अनुभव सांगणार आहे. रविवारचा दिवस होता. मी दुकानात गेलो होतो. तेवढ्यात मला दुकानात नानू आजोबा दिसले. हातात पिशवी घेऊन काहीतरी घेत होते. नानू आजोबा एकटे कधी बाहेर पडत नसत. त्यांना पाहून मला आश्चर्य वाटले. मी दुकानाकडे जाऊ लागले. तेवढ्यात नानू आजोबाच्या दुकानाच्या पायरीवरून उतरत असताना धोतरात पाय अडकून जोरात पडले. मी पळतच त्यांच्याकडे धावलो. दुकानदार व दुकानात सामान घेण्यासाठी लोक आलेले माणसांनी त्यांना उठवले, पण नाना आजोबा काही बोलता येईना. मी मोठ्याने नाना आजोबा म्हणत तिथे होतो. दुकानदार काका लगेच म्हणाले, बाळ तू घरी जा आणि कोणाला तरी बोलवून आण. त्यांना वाटले माझेच आजोबा आहेत ते. मी म्हणाले, हो काका, मी घरी जाते, पण तोपर्यंत तुम्ही त्यांना जवळच्या दवाखान्यात न्या. मी माझ्या आईला व नाना आजोबांच्या घरी जाऊन काकूंना हे सारे सांगितले. त्या दोघी घेऊन मी दुकानाजवळ आले. तोपर्यंत लोकांनी नाना आजोबांना दवाखान्यात नेले समजले. आम्ही दवाखान्यात गेलो. डॉक्टरांनी नाना आजोबांवर औषधोपचार केला. नाना आजोबा थोडे बरे वाटले. काकूंनी व सरांनी माझे आभार मानले. रिक्षा करून आम्ही नाना आजोबांना घरी नेऊन आलो. काकू म्हणाले, तुझ्यामुळे नाना आजोबा औषधोपचार वेळ मिळाला. सगळ्यांना माझे कौतुक केले. बाय. या अनुभवातून आपण हे शिकलो, अडचणीच्या वेळेस इतरांना मदत करावी. बाय.